नमस्कार मंडळी. गणेश पुराणाच्या आजच्या तिसऱ्या विभागामध्ये मी आपणा सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करते. विभाग 1 आणि विभाग 2 या दोन भागामध्ये आपण आतापर्यंत एकंदर 47 अध्यायांचा सारांश रूपाने त्यांचं श्रवण आपण केलेलं आहे. याच्या पुढे 48 पासून पुढील अध्यायांमध्ये गणेश व्रतांची माहिती, त्यानंतर गणेशाच्या पूजनाची काय फलश्रुती असं साधारण एकंदर माहिती आपल्याला पाहायला मिळते. आपण याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये ऐकलं की त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शिवशंकर जेव्हा युद्ध करण्यासाठी निघाले होते त्यावेळेला अनेक वर्ष त्याच्याशी युद्ध करून सुद्धा यश मिळत नाही आणि त्यामुळे अतिशय मनामध्ये द्विधावस्था होती की असं का घडतं आहे. या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी आपल्याला इतका वेळ का लागतो आहे. हे आत्मचिंतन करण्यासाठी महादेव त्यावेळी ते युद्ध सोडून निघून गेले. एका वनाच्या ठिकाणी शांतपणे जाऊन ते ध्यानाला बसले. या दरम्यान हा जो त्रिपुरासूर होता याने कैलासावर स्वारी केली. त्या ठिकाणी कैलासावर असलेली गजाननाची जी चिंतामणी मूर्ती होती ती त्याने आपल्या ताब्यात घेतली आणि नंतर पार्वतीचेही हरण करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पार्वतीने सूक्ष्म रूपाने तिथून पळ काढला. त्यानंतर ती आपल्या वडिलांच्या घरी आली, पण शिवशंकरांचा कुठेही पत्ता लागत नाही. युद्धभूमीनंतर ते कुठे गेले त्यांना शोधण्यासाठी तिने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, परंतु कुठेही त्यांचा पत्ता लागेना. त्यामुळे ती अतिशय व्याकुळ झालेली होती आणि अशा वेळेला तिच्या पित्याने म्हणजे हिमालयाने तिला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. श्री गजाननाची गणपतीची आराधना आणि जप अनुष्ठान कर असं सांगून तिला षडाक्षरी मंत्र जप करावयास सांगितला. हिमालयाकडून मग गणेश मूर्तीचं पूजन केलं गेलं आणि त्याने वर्णन की कशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या व्रताने किंवा विनायक चतुर्थीच्या व्रताने कशा प्रकारे अनेक जीवांना तारलेलं आहे, कशा प्रकारे लोकांचे जी मनामध्ये असलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, अशा अनेक कथा हिमालयाने पार्वतीला सांगितल्या. त्यातलीच ही पहिली कथा म्हणजे कर्दम नावाच्या एका महापराक्रमी राजाची. भृगु ऋषींकडून राजाला पूर्वजन्मीचं वृत्त कळलं. ते असं होतं की हा कर्दम राजा पूर्वजन्मी एक गरीब क्षत्रिय होता. कुटुंबाचं सुद्धा नीट पालन पोषण करू शकत नव्हता. त्याच्या गरिबीमुळे कंटाळून त्याला त्याची पत्नी त्याच्या गृहाचा त्याग करून निघून गेली. पुढे हा जो राजा म्हणजे पूर्वजन्मीचा गरीब क्षत्रिय घर सोडून वनांमध्ये भटकायला लागला आणि भटकत असताना त्याला सौभरी ऋषींची भेट झाली. त्यांनी त्याला वरद गणेश व्रत करण्यास सांगितले आणि या वरद गणेश व्रताचा गणपतीच्या आराधनेचा असा पुण्य प्रभाव झाला की त्या जन्मामध्ये त्याला सुख, समाधान, शांती, संपत्ती, संतती सर्व काही प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर पुढचा जन्म हा त्याला कर्दम नावाचा चक्रवर्ती सम्राट म्हणून मिळाला. या जन्मात सुद्धा राजाने गणेशाची उत्तम पूजा अर्चा केली, गणेशाचं उत्तम पूजन केलं, आराधना केली आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याला गणेश लोकी म्हणजे स्वानंद लोकी उत्तम गती प्राप्त झाली. त्यानंतर हिमालयांनी पार्वतीला नलराजा, चंद्रांगद राजा आणि इंदुमती यांच्या कथा सांगितल्या. मगध देशाचा असलेला हा नलराजा अतिशय महान विद्वान असा होता.
त्रैलोक्यामध्ये त्याचा कुठेही संचार असे. नलराजाचा गौतम ऋषींना या जन्मी लाभलेले जे काही राज ऐश्वर्य आहे हे कोणत्या प्रभावाने मला प्राप्त झाले, असा प्रश्न गौतम ऋषींना केला. तेव्हा गौतम ऋषींनी या नलराजाला त्याचा पूर्वजन्म सांगितला की पूर्वजन्मी तू एक गरीब क्षत्रिय वीर होतास. गौड देशामध्ये असलेल्या पिंपळपुरामध्ये तुझं वास्तव्य होतं. दारिद्र्यामध्ये अनेकदा तुझ्या बायका मुलांकडून तुझा अपमान होत असे. आणि त्यानंतर एकदा कौशिक ऋषींच्या सोबत सत्संग घडला तुझा भाग्योदयच झाला की त्यांचं दर्शन घडलं आणि त्यांच्याकडून तुला गणेश व्रत करण्याचा सल्ला मिळाला. आणि त्यामुळे हे नलराजा त्याच व्रताच्या प्रभावाने या जन्मी तू नल या नावाने चक्रवर्ती राजा झालास. हिमालयाने तिसरी कथा ही चंद्रांगद या राजाची सांगितलेली आहे की चंद्रांगद हा मालव देशाचा राजा होता. अतिशय दानशूर म्हणून त्याची ख्याती होती. त्याची पत्नी इंदुमती ही सुद्धा अतिशय पतिव्रता नारी होती. अतिशय सुंदर रूपवती होती. तेवढीच ती गुणी सुद्धा होती, गुणवान होती. एकदा राजा मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी गेला. अरण्यामध्ये एका भयंकर दैत्याकडून त्याला त्रास झाला. तिथे त्या राक्षसाची एक राक्षस कन्या होती. तिला चंद्रांगद फार आवडला. ती त्याच्यावर खूप मोहित झाली आणि त्याच्या मागे लागली. त्यावेळी राजा सुटकेसाठी जो पळत सुटला, जो धावत आला, तो समोर एका तलावामध्येच त्याने उडी मारली. इथून सुटायला गेला आणि तिथे अडकला. तलावामध्ये पडला. तो सरळ पाताळातच गेला. पाताळामध्ये काही नागकन्यांनी त्याला आपल्याबरोबर विवाह करण्याची मागणी घातली. पण राजाने मात्र नकार दिला आणि यामुळे आपला अपमान झाला म्हणून क्रोधित झालेल्या नागकन्यांनी राजाला कारागृहामध्ये टाकलं. इकडे इंदुमतीला मोठा धक्का बसला. तिला वाटलं की आपला पतीचा मृत्यू झालेला आहे, तो काही आता पुन्हा परत येणार नाही आणि त्यामुळे ती विधवेचे आयुष्य जगू लागली. नारदांनी इंदुमतीची भेट घेतली व राजा जिवंत असल्याची वार्ता तिला सांगितली. आणि त्यानंतर पुन्हा तुझ्या पतीशी भेट व्हावी, तो पुन्हा घरी परत यावा, यासाठी तू गणेश चतुर्थीचं व्रत कर, असा देवर्षी नारदांनी तिला सल्ला दिला. त्यानुसार इंदुमतीने अतिशय मनोभावे हे गणेश चतुर्थीचं व्रत केलं. नागकन्यांकडून राजा बंधनमुक्त झाला आणि परत येत असताना त्यांनी त्याला एक अश्व सुद्धा दिला. त्या घोड्यावर स्वार होऊन राजा परत आला आणि त्याला पाहून राणी प्रसन्न झाली. राजा राणी अंबारीमध्ये बसून राजवाड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुढील त्यांचं समृद्ध भरभराटीचं असं जीवन ते जगलेले आहेत. गणेशाची आराधना त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे पार्वतीकडून सुद्धा व्रत आचरण घडलं. या सर्व कथा ऐकल्यानंतर तिला या गणेश चतुर्थी व्रताचं, वरद विनायक चतुर्थी व्रताचं महत्त्व कळलं. तिने अतिशय मनापासून या गणेशाचं हे व्रत केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की शंकर भगवंतांना त्रिपुरासुराला मारण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कैलासावर परतलेले आहेत.